दिग्दुरात महाविकास आघाडीची कॉर्नर बैठक। महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ देगलूर येथे शंकरराव औलवार यांच्या निवासस्थानी कॉर्नर बैठक घेण्यात आली। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार यांची काँग्रेसच्या देगलूर शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। या कॉर्नर बैठकीत राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचे कार्यकर्ते उपस्थित होते। येणारी लोकसभा निवडणूक ही भारताचे संविधान वाचविण्यासाठी असून लोकहित जोपासण्याकरिता महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनाच मतदान करावे असे आवाहन करण्यात आले। या प्रसंगी कैलास एसगे, गंगाधर भांगे, तुळशीराम संगमवार, संतोष गंगतवार आणि शरीफ मामू आदींनी मनोगत व्यक्त केले। तर काँग्रेसची धुरा सांभाळणारे नवनियुक्त शहर अध्यक्ष तथा माजी नगर अध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार म्हणाले की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना मतदान करून लोकसभेत पाठवा। नांदेड जिल्ह्यात अजूनही काँग्रेस आहे हे दाखवण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे असे त्यांनी सांगितलं। तुम्ही सांभाळायचं आणि प्रत्येक इलेक्शनला आपण नगरपालिकेला ज्याप्रमाणे आपण स्वतःहून आणि काम करत होतो, आज खासदार सुद्धा आजही तुम्ही वसंतराव चव्हाण साहेब म्हणून आपल्याला काम करायचं आहे। नांदेड जिल्हा हे काँग्रेसमय अगोदरपासून आहे आणि नेते गेले तरी नांदेड जिल्हा हे काँग्रेसमय आहे हे दाखवायचं आहे। नेते गेले म्हणून काँग्रेस बुडणार आहे का? आजची काँग्रेस आहे का? आज आपल्याला मला सांगतो ज्या मतदारसंघात येऊ देत नाही, आज काँग्रेस पक्ष हे समुद्र आहे। तर शरीफ माऊ म्हणाले की माजी नगर अध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लक्ष्मीकांत पद्मवार यांच्यामुळे देगलूर शहरातून सर्वाधिक मते महाविकास आघाडीला मिळतील असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांनी केले। यावेळी मोठ्या प्रमाणात बंधू आणि गुरुजन वर्ग उपस्थित होते।